नमस्कार. माधव मंथनमध्ये आपलं स्वागत आहे. मी माधव घांगुर्डे. सुप्रीम कोर्टाचे मुख्य न्यायाधीश भूषण गवई यांनी क्लासिफिकेशन विदिन क्लासिफिकेशनचा विषय काढलेला आहे. वर्गीकरणाच्या अंतर्गत वर्गीकरण असा विषय त्यांनी केलाय. पूर्वीही केलाय आणि 2 दिवसापूर्वी गोव्याच्या बार असोसिएशनमध्ये झालेल्या कार्यक्रमात त्यांनी त्याचा पुनरुच्चार केलेला आहे. आपल्याकडे मुख्यतः 3 कॅटेगरीमध्ये आरक्षण आहे. शिक्षणात आरक्षण, सरकारी नोकऱ्यांमध्ये आरक्षण. त्याच्यामध्ये एक आहेत ओबीसी, दुसरे आहेत एसटी म्हणजे शेड्यूल्ड ट्राईब्स, अनुसूचित जनजाती, आणि तिसरे आहेत अनुसूचित जाती, शेड्यूल्ड कास्ट. हा विषय मुख्यतः अनुसूचित जातींना लागू होतो आहे. त्याचं कारण आहे, अनुसूचित जाती या त्या जाती आहेत की ज्यांना कधी काळी दुर्दैवानं आपल्या हिंदू समाजामध्ये, भारतामध्ये अस्पृश्यतेची वागणूक दिली गेली. सगळ्याच गोष्टींपासून त्यांना दूर ठेवलं गेलं. मग त्याच्यात शिक्षणही आलं, समाजामध्ये त्यांच्यासोबत अस्पृश्यतेचा व्यवहार होत असे. त्या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर त्यांना आरक्षण दिलेलं आहे. आता ह्या ज्या अनुसूचित जाती आहेत ह्यांना हे आरक्षण देण्यामागचं मुख्य कारण ते देखील गवईंनी आपल्या भाषणात म्हणताना असं म्हटलं पाहिजे की अनइक्वल ट्रीटमेंट टू अनइक्वल पीपल सो दॅट दे बिकम इक्वल असा त्या कायद्याचा अर्थ लागतो. म्हणजे काय, 2 वेगवेगळ्या जाती, त्यांचे सामाजिक स्तर वेगळे, त्या अर्थाने ते अनइक्वल. मग ते इक्वल व्हावेत म्हणून त्यांना अनइक्वल, जे खालच्या स्तरावर आहेत त्यांना अधिक सवलती, जे वरच्या स्तरावर आहेत त्यांना सवलती न देणं, आणि मग खालच्या स्तरावरच्या लोकांना अनइक्वल ट्रीटमेंट देऊन यांच्या स्तरावर आणून ते इक्वल होतील असा तो प्रयत्न आहे, असं त्यांनी थोडक्यात त्याचा अर्थ सांगितलेला आहे. मग हे क्लासिफिकेशन कशासाठी? क्लासिफिकेशन अशासाठी आहे, एकतर मुळामध्ये अशा प्रकारच्या शेड्यूल्ड कास्ट किती आहेत. आपण आता संपूर्ण देशभराचा विचार न करता आपलं राज्य महाराष्ट्रातला विचार करूया. महाराष्ट्रामध्ये साधारणतः 59 जाती अशा आहेत की ज्या अनुसूचित जातीच्या प्रवर्गामध्ये मोडतात. त्याच्यामध्ये महार आहेत, चांभार आहेत, होलार आहेत, त्याच्यामध्ये तुमचे मातंग आहेत, त्याच्यामध्ये वाल्मिकी समाज आहे. अशा एकूण 59 जाती आहेत. आरक्षण या सगळ्या जातींना लागू आहे. पण असं झालं की सगळ्या जातींना त्याचा लाभ घेता आलेला नाही. मोजक्या 2-3 जातींनीच त्याचा लाभ घेतला आणि मग त्यांच्या पिढ्यांना आरक्षण मिळत राहिलं. बाकीच्यांना आरक्षण जरी लागू असलं तरी त्याचा फायदा घेता आला नाही. या बाकीच्या अनेक जाती अशा आहेत की ज्यांची मुलं, ज्या घरांमधली मुलं ही 2री-3रीच्या पुढे, प्राथमिक शाळेच्या पुढे गेलेच नाही. मग एवढं जर त्यांची स्थिती असेल की ते प्राथमिक शाळेच्या देखील पुढे गेले नाहीत किंवा 2री-3री देखील उत्तीर्ण झाले नाहीत, मग कुठलं आलं उच्च शिक्षण? त्या उच्च शिक्षणातलं आरक्षण कुठे? ते मॅट्रिकच झाले नाहीत, 12वी झाले नाहीत, ग्रॅज्युएट झाले नाहीत, मग नोकरीतल्या आरक्षणाचा विषयच कुठे? आणि मग हे मागासलेले आणि त्याच प्रकारची कामं करत राहिले, असा हा विषय आहे. आणि 2 ते 3 जाती अशा आहेत की ज्यांनी या आरक्षणाचा पुरेपूर फायदा उचलला. मग बाकीच्यांना तो फायदा मिळावा आणि मग ज्यांनी फायदा उचलला त्यांचेच पुढच्या पिढ्या हा फायदा घेत आहेत आणि या बाकीच्या जाती मागासलेल्याच राहिलेल्या आहेत, असा तो विषय आहे. त्यामुळे मग ज्यांना त्याचा फायदा लागू आहे पण घेता येत नाही, तो का घेता येत नाही याचा हा विचार आहे. आणि म्हणून मग त्या विचारातनं त्यांच्या म्हणण्याचा अर्थ मी तरी असा लावला की ज्या जातीची जेवढी लोकसंख्या त्या प्रमाणामध्ये त्यांना आरक्षण दिलं पाहिजे, असा हा विषय आहे. म्हणजे मग ज्यांना परंपरागत मिळत राहिलं, फक्त त्यांनाच मिळणार नाही, त्यांची जेवढी लोकसंख्या आहे तेवढंच आरक्षणाचं प्रमाण त्यांना मिळेल. आणि ज्यांना आजपर्यंत नाही मिळालं त्यांना देखील त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण मिळेल. आणि म्हणून
ते देखील एका पातळीवर येतील. म्हणजे अनुसूचित जातींमध्ये देखील सगळे समान नाही आहे, तिथे देखील असमानता आहे. मग तिकडे जी असमानता आहे ती असमानता घालवण्यासाठी तिथे देखील असमान वागणूक, डिफरंट ट्रीटमेंट फॉर डिफरंट लेवल्स, असं त्यांचं जे म्हणण्याचा अर्थ आहे, हा तो विषय आहे. आणि त्यामुळे त्यांनी ते असं म्हटलेलं आहे. त्यांनी ते म्हणताना असं देखील म्हटलेलं आहे की क्रीमी लेअरचा विचार केला पाहिजे. आरक्षणाचा फायदा घेऊन शिक्षण घेतलं, आरक्षणाचा फायदा घेऊन नोकरी केली, घरी धनसंपत्ती आली, सरकारी उच्च पद मिळालं, कोणी कलेक्टर झालं, कोणी ब्युरोक्रेसीमध्ये आलं, मग त्यांच्याही मुलांना आरक्षण मिळालं, नातवांना आरक्षण मिळालं. आणि मग त्यांनी म्हणताना असं उदाहरण दिलेलं आहे की जो आरक्षण घेऊन मोठा झाला, सरकारी उच्च पदावर जाऊन पोहोचला, तो आपल्या मुलांना दिल्ली मुंबईसारख्या चांगल्या शाळेमध्ये, नावाजलेल्या शाळेमध्ये घालतो. तिकडच्या सोयीसुविधांमुळे हा मुलगा शिकतो, मोठा होतो. मग आता त्याला आरक्षण कशाला? आणि ज्याला या आरक्षणाच्या सोयीचा फायदा घेता आला नाही त्याचा मुलगा मात्र खेड्यातल्या प्राथमिक सरकारी शाळेत शिकतो आणि त्यामुळे दोघांच्या शिक्षणाचा स्तर हा असमान असतो. मग हे असमान स्तर ते जरी एकाच कॅटेगरीतले असले तरी देखील स्तर असमान राहिला, यांची आणि त्यांची तुलना करता येत नाही. म्हणून त्यांनी क्रीमी लेअरचा विषय केलेला आहे. ज्या मुलांच्या आधीच्या 2 पिढ्या किंवा 1 पिढ्यांनी आरक्षणाचा फायदा घेतले, प्रस्थापित झाले, त्यांना आता याच्या पुढे हा फायदा मिळू नये, असं त्यांच्या म्हणण्याचा अर्थ आहे. आपल्याला लक्षात असेल की काही वर्षापूर्वी संघाचे सरसंघचालक मोहनजी भागवत यांनी हा विषय काढला होता. त्यांनी असं म्हटलं की आरक्षणाचा फायदा ज्यांना मिळणं अपेक्षित होतं त्या सर्वांना अजून तो फायदा मिळालेला नाही. मग तो का मिळाला नाही याचा विचार झाला पाहिजे. आणि आत्ता सरन्यायाधीश भूषण गवईंनी जे केलेलं आहे हे त्याच्याशीच जोडणारा विषय आहे. असा हा सगळा विषय आहे. आता यांनी असं म्हटल्यामुळे ज्यांनी आजपर्यंत आरक्षणाचा पूर्ण उपभोग घेतला आणि घेत आले त्यांच्या संख्येमध्ये, त्यांच्या टक्केवारीमध्ये आरक्षणाची जी टक्केवारी आहे ती खाली येईल. कारण बाकीच्यांना सुद्धा त्यांच्या लोकसंख्येप्रमाणे टक्केवारी मिळेल, हे इथे लक्षात घेतलं पाहिजे. हा सगळा विषय करताना आणखीन एक विषय लक्षात घेतला पाहिजे की इतक्या वर्षाचा आरक्षणाचा फायदा ज्यांना मिळाला त्यांची योग्यता वाढली, त्यांची पत वाढली, त्यांचं स्तर वाढला. आणि गेल्या काही वर्षातली जर ॲडमिशन्स बघितल्या तर ॲडमिशन ज्या बंद होतात त्या खुल्या प्रवर्गातल्या म्हणजे ओपन कॅटेगरी आणि रिझर्व्ड कॅटेगरीमधल्या ॲडमिशन्स यांच्यामध्ये जो कट ऑफ पर्सेंटेज आहे किंवा ज्या ठिकाणी शेवटची ॲडमिशन घेतली गेली त्याच्यामध्ये 0.5%, 1% एवढाच फरक राहिलेला आहे. काही ठिकाणी ओपन कॅटेगरी आणि रिझर्व्ड कॅटेगरीमधल्या ॲडमिशन्स ह्या समान टक्केवारीवर संपलेल्या आहेत. आणि काही ठिकाणी असंही झालेलं आहे की रिझर्व्ड कॅटेगरीमधल्या ॲडमिशन्स यांची टक्केवारी वरती आहे आणि ओपन कॅटेगरीवाल्यांची क्लोजिंग टक्केवारी ही खालती आहे. मध्यंतरी गुजरातमध्ये कोर्टात एक तशा प्रकारचा विषय आला की रिझर्व्ड कॅटेगरीतल्या सीट्स भरल्या कारण ती टक्केवारी वरती होती, ओपन कॅटेगरीतल्या सीट्स उपलब्ध होत्या कारण त्याची टक्केवारी खालती होती. आणि मग रिझर्व्ड कॅटेगरीतल्या काही लोकांनी आम्हाला ओपन कॅटेगरीत द्या म्हणून म्हटलं. अर्थात कोर्टाने त्याला नकार दिला, हा वेगळा विषय. पण रिझर्व्ड कॅटेगरीमध्ये देखील ओपन कॅटेगरीपेक्षा ॲडमिशन संपवण्याची टक्केवारी ही काही ठिकाणी वर गेलेली आहे. आणि त्याच्यामध्ये हा विषय आला की मग ज्यांना त्या टक्केवारीमध्ये बसत नाहीत ते बाजूला राहतील आणि त्यातून मग आम्हाला रिझर्व्ड कॅटेगरी नको, आम्ही ओपन कॅटेगरीत येतो, असं देखील म्हणण्याची एक ट्रेंड हा सुरू होतो का असं विचार करायला वाव आहे. त्यामुळे भूषण गवई हे जे म्हणालेले आहेत ते म्हणण्यामागे खोल अर्थ आहे. आणि त्यांच्या या म्हणण्यामुळे ज्यांची आरक्षणाची कोटा हा कमी होणार आहे, त्यांची जेवढी लोकसंख्या आहे त्याच्या आधारावर ते नाराज आहेत.
आणि ज्यांना मिळत नव्हतं त्यांना त्यांच्या लोकसंख्येच्या आधारावर आरक्षणाचा भाग हा वाढवून मिळणार आहे किंवा तो सुरक्षित राहणार आहे, हे लोक सुखी आहेत. समाजामध्ये विशेषतः SC समाजामध्ये या विषयाची सध्या खूप चर्चा सुरू आहे आणि म्हणून हा विषय नेमका काय आहे हे समजून घेणं आपल्याला महत्त्वाचं आहे. हा विषय जर आपल्याला पटला असेल तर लाईक करा, व्हिडिओ शेअर करा. ह्या व्हिडिओच्या यूट्यूबच्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये याविषयी आपल्याला काय वाटतं, या विषयामध्ये आत्ता जो मत मी मांडलेला आहे त्यापेक्षा जरी आपलं मत वेगळं असेल तरी ते अवश्य कमेंट बॉक्समध्ये मांडावं आणि चॅनल सबस्क्राईब करावा अशी खूप खूप विनंती. धन्यवाद.